इसको मुसाफिर मिले, कैसा लग रहा है आपको यहाँ पे? एकदम अच्छा लग रहा है। माता दरबार में आए हैं हम लोग और बहुत ही अच्छा क्लाइमेट है यहाँ पे। पीछे देखिए कैमरामैन आप पीछे यहाँ पे हमारे को एकदम अच्छा लग रहा है। कहाँ से आए आप? तो हम लोग नई मुंबई से आए हैं। नई मुंबई में कहाँ से आए हैं? तो नई मुंबई कोपरखेल से हम लोग आए हैं। कोपरखेल में कहाँ रहते हो? कोपरखेल में गाँव में रहते अरे हैं। तो हम तक गाँव वाला सुनो। अरे अरे यार क्या ऐसे? यार कौन सी कोपरखेल में कौन सी? कोपरखेल में पार्टी वाली हुई आपकी वाली, दूसरी वाली? अरे मी तर हनुमान मंदिर फिरवतो. अरे यार ये तो आमचाच माणूस आहे. आगरी आगरी जय आगरी. सोडून हॉटेल वैष्णोदेवी बघू शकता. रूम खूप चांगला आहे. हीटर आणि हा वैष्णोदेवीचा व्ह्यू खूप छान आहे. केटलची व्यवस्था पण आहे. गरम पाण्यासाठी टीव्ही, वॉटर अँड वॉशरूम गुड कंडिशन. मित्रांनो बघू शकता हेलिकॉप्टर जो की वैष्णोदेवी जाण्यासाठी पण यूज केला जातो. त्याचा चार्जेस अराउंड 2000च्या आसपास आहे. मित्रांनो आम्ही हॉटेल वैष्णोदेवी हाईट्स या हॉटेलमध्ये स्टे केलेला होता. खूप छान असा हॉटेल आहे. नक्कीच रिकमेंडेशन करू शकतो. हॉटेलची जे रूम्स वगैरे आहेत ते पण खूप छान आहे. आणि या साईडला माता वैष्णोदेवीचा डोंगर हा या साईडला आहे. तर तुम्ही या हॉटेलमध्ये आले तर लेफ्ट साईडच्या रूम्समध्ये जर रूम घेतली तर खूप चांगला असा व्ह्यू तुम्हाला भेटणार आहे. आयदर या साईडला पण खूप छान आहे. पार्किंगची व्यवस्थासुद्धा आहे. आणि जोच्या इथून मार्केट जो आहे तो हार्डली 5 मिनटावर आहे. ते पण तुम्ही नक्की आरामात विजिट करू शकता. थँक्यू. गुड मॉर्निंग गाईज, जय माता दी. आता आम्ही आलेलो आहोत यात्रा कार्ड घेण्यासाठी. इथं घेतली जाते. तुम्ही ऑटो करून इकडे येऊ शकता. आणि इथं आता सध्या जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. आम्ही इथे आलो तेव्हा गर्दी नव्हती. तरी पण तुम्ही पण लवकर आणि लवकरात लवकर यात्री कार्ड काढून घ्यावे. धन्यवाद. जय माता दी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत बाणगंगा प्रवेशद्वाराजवळ. वो सगळा शांत रे. बघू शकता माता वैष्णव राणीचा डोंगर. आणि इथं आमची मंडळी. तर मित्रांनो आता आम्ही इथं बाणगंगाजवळ पोहोचलो आहोत. आणि ही आमची मंडळी साई पाटील. बघू शकता लेडीजसाठी सेपरेट लाईन आहे. ही कमानी बघू शकता. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मी सुरुवात करणार आहोत. ही आमची मंडळी. बाणगंगा प्रवेशद्वारातून तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला एकतर बाय वॉकिंग तुम्ही वरती जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला इथं पोनी राईड पण अवेलेबल आहे. ज्याची प्राईज जवळजवळ 750 रुपये अर्धकवाडीपर्यंत आहे. आणि भवनपर्यंत जाण्यासाठी 1250 रुपये पुढे चार्जेस घेतले जातात.
आता आपण पोहोचलेलो आहोत बाणगंगाजवळ, जो की बाथिंग घाट म्हणून हा नाव आहे. तर इथे तुम्ही येऊन स्नान करू शकता आणि इथं जर कोणाला छोट्या मुलांना जर केस काढायचे असेल तर तीही फ्री सुविधा इथं अवेलेबल आहे. कोण सॉरी बोलणार आहे लवकर सांगा. कोण बोलणार आहे सॉरी? तर आता आपण पोहोचलेलो आहोत चरण पादुका मंदिराजवळ. भक्तजण इथे येऊन दर्शन करूनच पुढे दर्शन करण्यासाठी जातात भवनकडे. तर तुम्ही जर येत असाल तर नक्कीच इथं दर्शन करा. मित्रांनो, इथं तिकीट काउंटर आहे बॅटरी कारसाठी. 450 रुपये तिकीट आहे. तुम्हाला जर बॅटरी कार करायची असेल तर तुम्ही एक ऑनलाईन इथून बॅटरी कारचा पहिलाच ऑनलाईन करून बुकिंग करून घ्यावे, जेणेकरून येणार नाही आहे. कारण की ऑनलाईनसाठी थोडी कमी लाईन असते, ती त्या तिथून चालू होते फर्स्ट. आपण पोचलेलो आहोत अर्धकवाडीजवळ. भैरव बाबा जेव्हा माता वैष्णोदेवीचा पाठलाग करत होते तेव्हा माता वैष्णोदेवी यांनी बाल रूपामध्ये रूपांतर केलेले होते आणि 9 महिने येथे या गुफेमध्ये ते राहिले होते. तुम्ही जर कटराला येत असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल. मध्ये बघू शकता आमची राईड चालू झालेली आहे. हा एक गाडी पुढे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जर बॅटरी कार हा पर्याय निवडायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग जी करत असताना 10:30ची बुकिंग ही करा, कारण की 10:30 नंतरच हे बॅटरी कार सुविधा चालू होते. जर तुम्ही ऑनलाईन चेक केली तर 8:30चा टायमिंगसुद्धा दाखवतो, पण ते आता अवेलेबल नाही आहे. आता जो टायमिंग आहे 10:30 नंतरचाच आहे. तर तुम्ही 10:30 किंवा 1:30चा जो टायमिंग आहे तो तुम्ही निवडू शकता आणि त्या टायमिंगला तुम्हाला इथं अर्धकवाडीजवळ तुम्हाला नक्कीच पोहोचायचं आहे. हेलिकॉप्टरचा पर्याय सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. जर तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचं असेल तर तेही तुम्ही निवडू शकता. ते पण तुम्हाला अराऊंड 2,000 ते 2,500च्या आसपास हा चार्जेस आहेत. तर ते पण तुम्ही बुकिंग करू शकता. जर तुम्ही बॅटरी कारने भवनकडे जर जात असाल तर जवळजवळ अर्ध्या तासामध्ये बॅटरी कार ही आपल्याला येथे पोहोचवते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता डोंगरांवरती जो बर्फ पडलेला आहे त्यामुळे जो डोंगर दिसत आहे, खूप सुंदर असं दृश्य इथं आम्हाला बघण्याला मिळायला आहे. आणि आता आम्ही भवनच्या मार्गाकडे जवळजवळ पोहोचलेलो आहोत. खूप छान वाटत आहे आणि इकडे जो क्लायमेट आहे तो पण खूप सुंदर आहे. मी जवळजवळ 10 ते 12 वर्षानंतर माता वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि तेव्हाच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. इथं आता जो कन्स्ट्रक्शन केलेलं आहे खूप सुंदर असं केलेलं आहे आणि सुविधा पण खूप छान आहे. 2014च्या आसपास जेव्हा मी आलेलो तर तेव्हा पण अविस्मरणीय असा क्षण मी इथं पाहिलेला होता आणि आजही तसाच क्षण मला पाहायला भेटत आहे. आता जो तुम्ही पाहत आहे तो माता वैष्णोदेवीचं भवन आहे. इथेच आपल्याला माता वैष्णोदेवीचं दर्शन करायचं आहे. भवनच्या आजूबाजूला जे बर्फाचे डोंगर आहेत ते खूपच सुंदर असे दिसत आहे. मित्रांनो, आता आम्ही भवनजवळ पोहोचलेलो आहोत. बघू शकता दृश्य खूप सुंदर असं दृश्य आहे. वरती बर्फवृष्टी झालेली होती 2-3 दिवसापूर्वी आणि इथं आहे भवन. जाण्याचा मार्ग खूप सुंदर असं क्लायमेट. मित्रांनो, भवनजवळ पोहोचलेलो आहोत. जय माता दी. वरती खूप आईस आणि इथं रोपवे. मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जवळजवळ 11:30ला भवनजवळ पोहोचलेलो होतो आणि तिथून आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहिलेलो होतो आणि आमचा हा दर्शन जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत पूर्ण झालेला होता.
2:30 वाजेपर्यंत आम्हाला खूप लाईन्स होती. तर खूप मजा आली आम्हाला. माता वैष्णोदेवीचं दर्शन झालं तेव्हा खूप छान वाटलं आणि तिकडला क्लायमेट हा एकदम खूप चांगला होता. त्याच्यानंतर आम्ही हा भैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी रोपवे जो केलेला होता तिथे आम्ही आलेलो होतो आणि तिथं खूप अशी लाईन्स होती. नमस्कार मित्रांनो, मी इथं पोहोचलेलो आहोत रोपवेसाठी. गावची मंडळी आता पोहोचलेली आहे. खूप लाईन आहे रोपवेसाठी. आता जस्ट आमचं वैष्णोदेवी माताचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही भैरवनाथ मंदिराजवळ चाललेलो आहे. खूप लाईन आहे. हो, सागर पडेल कोहली सर. काय नाही झालं. वाव, व्हिडिओचे लाईक्स खूप आलेले आहेत आणि व्ह्यूज पण खूप आलेले आहेत. तुम्ही रोपवेने येत असाल तर या गोष्टी अवॉइड करा. चेकआउट. अजून खूप लाईन आहे रोपवेच्या एंट्रीसाठी. रोपवे माता वैष्णोदेवी टू भैरवनाथ याचा फेअर चार्जेस 100 रुपये आहे. ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही येऊ शकता, अदरवाईज इकडे पण बुकिंग तुम्ही करू शकता. बघू शकता रोपवे, अशा प्रकारे रोपवे असतो. मार्मिकचा मित्र तिथं काहीतरी खातोय. खूप लाईन क्रॉस केल्यानंतर फायनली आम्ही आता रोपवेमध्ये आहोत. बघू शकता रोपवेमधून जो व्ह्यू आहे तो खूप छान दिसत आहे आणि माता वैष्णोदेवीचा भवन हा देखील खूप सुंदर असा दिसत आहे. खूप चांगलं वाटलं आहे आम्हाला रोपवेमध्ये. जर तुम्ही येत असाल तर नक्कीच करा, विजिट करा. आणखी त्याचा फेअर चार्जेस पण खूप कमी आहे. फक्त लाईन्स खूप तुम्हाला भेटू शकते, कारण की सर्व गर्दी ही रोपवेमध्येच दिसू शकते तुम्हाला. आम्ही आता पोहोचलेलो आहोत भैरवनाथ मंदिराजवळ. खूप लाईन आहे इथे, बघू शकता. हा आहे भैरवनाथ मंदिर, बघू शकता. दर्शन झालेलं आहे, खूप छान वाटलं. क्लायमेट पण खूप मस्त आहे. तुम्ही जर पहिल्यांदा माता वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी येत असाल तर नक्कीच भैरवबाबाचं दर्शन सुद्धा तुम्ही नक्कीच करावे. खूप छान माउंटेन दिसत आहे, आईसने भरलेले. खूप छान व्ह्यू आहे, पण सध्या इथं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून देत नाही आहे आतल्या स्पेसमध्ये. आम्ही जवळजवळ सकाळी 6 वाजल्यापासून माता वैष्णोदेवीची यात्रा सुरू केलेली होती आणि आता जवळजवळ 10:30 वाजलेले आहोत आणि आता जस्ट आम्ही खाली पोहोचलेलो आहोत. म्हणजेच वरती जर तुम्ही जात असाल माता वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी तर टाईम हा खूप लागू शकतो. तर तुम्ही कृपया याची नोंद घ्यावी आणि तुम्ही पण त्या हिशोबाने वरती जास्त टाइमपास न करता जेव्हा जर तुमचा माता वैष्णोदेवीचं दर्शन झाला तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर खाली उतरण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्ही टायमिंगवर तुमच्या हॉटेलजवळ आरामात पोहोचू शकता. आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि जेवणासाठी खूप अशी व्हरायटी, लोणचा, पापड, सलाड.
गरम गरम चपाती, राईस, दाल, पनीरची भाजी, फ्लावर भाजी मिक्स आणि स्पेशल अशी खीर. सर्वांचं ॲक्च्युली जेवण करून झालेलं आहे. काय करते काय मित्रांनो, या ब्लॉगमध्ये एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. आणि हा जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट्स नक्कीच करा. धन्यवाद.